जास्वंदाच्या झाडाला किती छान अशी फुलं लागल्यात बघा, पूर्ण बहरलंय झाड जास्वंदाच्या फुलांनी। आणि इथेच हे दुसरं झाड आहे, ही कुठली फुलं आहेत मला याचं नाव माहीत नाही, पण खूप छान दिसतात ही फुलं। आणि ते झेंडूच्या झाडाला पण झेंडूची फुलं लागलेली आहेत, 2च लागल्यात, पहिल्यांदाच लागल्यात वाटतं। आणि ते मी ना देवपूजेसाठी फुलं काढून घेत होते। सकाळी उठल्याबरोबर माझं लक्ष ना ह्या झाडाकडेच जातं, कारण की किती फुलं लागल्यात हे मला बघायचं असतं। आणि जितकं फुलं असतील तितकं देवपूजा करायला भारी वाटतं ना। मग बघा इथे मी एवढी सगळी फुलं काढल्यात, डबा भरून फुलं निघलेले आहेत। छान अशी देवपूजा पण करून घेतली आणि सगळी फुलं देवाला वाहिली तर किती मन प्रसन्न होतं बघा देवपूजा वगैरे केल्यावर। इथे मी नाश्त्याच्या आधी ना थोडीशी हळीवची खीर केली होती, तीच पिले। आणि दूध वाढीसाठी हे बेस्ट ऑप्शन आहे। तितक्यात राया पण उठला आणि मग त्याला फीड केल्यानंतर तर काय ढेकर काढणं कंपल्सरीच आहे। मग बाजारात जाऊन आलो होतो आणि ते मम्मी सगळा बाजार ना निवडून वगैरे व्यवस्थित फ्रीजमध्ये भरून ठेवत होत्या। मग आम्ही पण थोडीशी दुपारची झोप वगैरे काढली आणि 5 वाजता मग म्हटलं भाजी नीट करून घ्यावी। मग मी आणि मम्मी बसलो होतो भाजी नीट करायला, तितक्यातच पाऊस येत होता। मग मम्मी गेल्या कपडे काढायला आणि मग मी राहिलेली भाजी नीट करून घेतली। पण श्रीषाचं मात्र हे ते तिच्या मैत्रिणीच्या नादाने हाताने जेवायचं चालू होतं। म्हटलं असो, हाताने जेवते तर जेवून देत म्हणून, पण सगळं लक्ष मात्र त्या दोघींचं टीव्हीमध्येच होतं। असो, आजच्यासाठी एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।